सांगली पोलीस भरती मैदानी चाचणीचा पहिला दिवस पार। 747 पैकी 604 महिला उमेदवार हजर। सांगली जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई पदांच्या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून मैदानी चाचणीचा पहिला दिवस यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे। दिनांक 11 फेब्रुवारी 2026 पासून सांगली जिल्हा पोलीस दलात पुरुष व महिला पोलीस शिपाई पदांच्या एकूण 59 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे। पोलीस मुख्यालय विश्रामबाग सांगली येथे पोलीस शिपाई पदासाठी 747 महिला उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलवण्यात आले होते। त्यापैकी 604 महिला उमेदवार प्रत्यक्ष हजर राहिल्या। उपस्थित उमेदवारांपैकी 542 जणींनी कागदपत्र पडताळणी आणि शारीरिक मोजमापातील उंची चाचणीत पात्र ठरल्यानंतर मैदानी चाचणी पूर्ण केली। ही संपूर्ण भरती प्रक्रिया माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे व माननीय अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे। भरती प्रक्रियेसाठी सांगली जिल्हा पोलीस दलातील 5 पोलीस उपअधीक्षक, 14 पोलीस निरीक्षक, 22 सहाय्यक पोलीस निरीक्षक किंवा पोलीस उपनिरीक्षक तसेच 220 पोलीस अंमलदार बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत। याशिवाय पोलीस अधीक्षक कार्यालयातील सर्व मंत्रालयीन कर्मचारी देखील कार्यरत आहेत। दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 5:30 वाजता 1214 पुरुष उमेदवारांना बोलवण्यात आले असून त्यांच्या ऑनलाईन ओळख प्रवेशपत्रावरून ओळख पटवून प्रवेश दिला जाणार आहे। त्यानंतर कागदपत्र पडताळणी, शारीरिक मोजमापे आणि मैदानी चाचणी प्रक्रिया पार पडणार आहे। भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक ठेवण्यासाठी संपूर्ण चाचणी व्हिडिओग्राफी व CCTV चित्रीकरणाखाली राबविली जात आहे। उमेदवारांनी कोणत्याही प्रकारच्या आमिषाला बळी पडू नये तसेच भरती प्रक्रियेबाबत कोणताही संभ्रम असल्यास सांगली पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे। सांगली जिल्हा पोलीस दलाची पोलीस भरती परीक्षा दिनांक 11 फेब्रुवारी 2026 पासून पोलीस मुख्यालय या ठिकाणी सुरू झालेली आहे। आजचा हा पहिला दिवस आहे। एकूण 747 महिला उमेदवार आजच्या मैदानी चाचणीमध्ये या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। उद्या आणि परवा म्हणजे दिनांक 12 आणि 13 हे 2 दिवस पुरुष उमेदवार भरतीसाठी अपीयर होत आहेत। एकूण उमेदवारांची संख्या साधारणतः 3200 असून सांगली जिल्हा पोलीस दलाच्या 59 रिक्त जागांसाठी ही भरती परीक्षा पार पडत आहे। यामध्ये धावण्याचे 2 इव्हेंट आहेत। पुरुषांकरिता 1600 मीटर आणि 100 मीटर, तसंच महिला उमेदवारांकरिता 800 मीटर आणि 100 मीटर, तसेच गोळाफेक हा एक इव्हेंट या ठिकाणी होत आहे। सर्व उमेदवारांची त्या ठिकाणी कागदपत्र पडताळणी करून छाननी करून पुढची ही आम्ही मैदानी चाचणी या ठिकाणी घेत आहोत। आपल्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना आवाहन करतो, आपण कुठेही कोणत्याही चुकीच्या गोष्टींना बळी पडू नका, अफवांना बळी पडू नका। जी प्रक्रिया आहे ती पूर्णतः मेरिटवर, गुणवत्तेवरच आधारित आहे। या ठिकाणी सर्व वरिष्ठ अधिकारी माझ्यासह स्वतः जातीनं लक्ष घालून ही भरती परीक्षा पार पाडत आहेत। धन्यवाद।